इथे आहे का? मला हाय पाठव ना. हाय 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 पाठव. डिंग डॉंग डिंग डॉंग. हा हा मला हाय पाठव ना. नाही हा ओळखलं पण हाय तर पाठव. हा हा. इथे मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण साठे उर्फ पप्पू साठे गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगर आहे. आणि समोर जर आपण पाहिलं तर महेश नानगुडे. लेट्स प्ले. मॅचला इथे सुरुवात. पहिला चेंडू आला तसा फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतो षटकार. 6 धावा. महेश नानगुडे सारख्या बॅटरला जर अशा पद्धतीने गोलंदाजी केली तर प्रत्येक चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडण्याची ताकद या गोलंदाजाकडे या फलंदाजाकडे. महेश नानगुडे मॅन इन फॉर्म इथे आपण पाहतोय. मैदानामध्ये सज्ज होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा डीप मिड विकेटचे क्षेत्र निवडलं आणि पुन्हा एकदा सर्वात दूरवरचा षटकार 6 धावेंसाठी. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. धावसंख्या होते ती 12 धावा. काहीशी चर्चा सुरू आहे. काहीसा वेळ इथे खर्च केला जातोय. परंतु प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला विनंती आहे की इथे तुम्ही वेळ वाचवलात तर तुम्हाला जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस खेळता येतील. अन्यथा 3 किंवा 2 ओव्हर या व्यतिरिक्त खेळता येणार नाही. आपल्याला आजच आपला संपूर्ण कार्यक्रम इथे वेळेत पूर्ण करायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. लागोपाठचा 3रा षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार. क्या बात है. महेश नानगुडे अफलातून फलंदाजी. खऱ्या अर्थाने डावखळ शैलीच्या बॅटरसाठी हे मैदान पूरक आहे. आणि अशा पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे प्रवीण साठे यांची. तू डाल डाल में मार मार. तू टाकत राहा मी मारत राहील. कुठलाही चेंडू कसाही येऊ दे बॅटच्या रडार मध्ये घ्यायचा आणि त्याला डीप मिड विकेटचं क्षेत्र ऑन साइडला फेकून द्यायचं. 18 धावा झाल्या 3 चेंडूंमध्ये. इथे मात्र लाईन आणि लेंथ मध्ये काहीसा बदल करण्याचा प्रयत्न. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. अवांतर धावेसाठी धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. प्रवीण साठे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा फुल टॉस. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. झेल महत्वाचा झेल इथे टिपला जातोय. टिक फॉर टॅक. जशाच तसं उत्तर दिलंय. 3 षटकार आले जरूर परंतु आपली लाईन आणि लेंथ पुन्हा एकदा यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडली आणि महेश नानगुडे सारखा बॅटर इथे बाद होतोय. हमराज मृत्युंजय संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. महेश नानगुडे बाद होतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं खऱ्या अर्थाने फार अवघड काम आहे. बघा तुम्ही काही प्रोफेशनली बॅटर्स जर पाहिले ना त्यामध्ये प्रामुख्याने डावखऱ्या शैलीचा नाशिकचा आशिक मुन्ना शेख याची जर तुम्ही बॅटिंग पाहिली ना एखादा षटकार आला दुसऱ्या चेंडूवरती अगदी फुलटॉस चेंडू जरी मिळाला ना तरी सिंगल डबल स्ट्राइक रोटिंग मोठी इनिंग बिल्ड करणं फार गरजेचं आहे. इथे 3 मध्ये 3 षटकार आलेत. 4था मारायला गेला आणि फलंदाज डगआउटच्या दिशेने. आता उरलेली 4 षटकार आणि उरलेले 2 चेंडू म्हणजे तब्बल 26 चेंडू आता डगआउट मध्ये आराम करावा लागणार. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय महेश नानगुडे यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत राजू पाटे. एक उंच पुरा विस्फोटक बॅटर. पाहूया पुढचा चेंडू. हा देखील बॅटची एज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळतीये. झेल निसटला आणि त्यानंतर मिळालेली एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. पंचांकडे तिथे अपील मागितली जाते परंतु पंच कळवतायत कुठल्याही प्रकारचा अनफेअर गेम नाहीये. इट्स अ फेअर गेम. चला आपण जास्त वेळ इथे मध्यंतरामध्ये खर्च करायचा नाही. थोडंसं पटपट खेळायचंय. आताची 1 धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. पुढचा चेंडू वासिक शेख साठी. द लोकल बॉय आहे. याच मैदानामध्ये खऱ्या अर्थाने वासिक शेखने आपलं क्रिकेट करिअर सुरू केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या खेळाडूची चर्चा होते. एक अष्टपैलू खेळाडू आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट स्पेशलिस्ट हेलिकॉप्टर शॉट देखील आपण काही रील्स त्याच्या पाहिल्या असतील. पाहूया घरच्या मैदानामध्ये आणि घरच्या संघामध्ये कशा पद्धतीने तो खेळतोय. धावसंख्या इथे होते ते 20 धावा. पहिल्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत परंतु इथे कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. 1 धाव त्या दरम्यान मिळते. पहिले 3 चेंडू प्रवीण साठे यांनी खराब हाताळले परंतु त्या पुढचे जे 3 चेंडू आहेत ना 2 वेळा संध्या निर्माण केल्या.
एकामध्ये नक्कीच यश मिळालं, दुसऱ्यामध्ये अपयश मिळालं, परंतु कमबॅक स्वतःमध्ये सुधारणा केली, गोलंदाजीमध्ये सुधारणा केली. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 21 धावा. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 19 धावा होत्या. पुढच्या 3 चेंडूमध्ये 2 धावा आल्या आणि एक बॅटर ज्याने 19 ठोकून काढल्या त्या बॅटरला देखील बाद केलं. धावसंख्या होती ती पहिल्या षटकानंतर 21. हा जो मध्यंतराचा वेळ आहे षटक संपल्यानंतरचा, तो वेळ खर्च करायचा नाही. आता तुम्हाला इथे टाइम लिमिट दिलं जाईल, अन्यथा पॅनलाइज. तुमच्या डोक्यामध्ये पटपट विचार सुरू झाले पाहिजेत. कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित करायचंय, कुठल्या गोलंदाजाला इथे गोलंदाजीसाठी बोलवायचंय. अजिबात वेळ लावायचा नाही. कॅप्टनलाही वॉर्निंग आहे, थोडंसं पटपट खेळा. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतो फैजान, एक वेगवान गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती समोर असेल वासिक शेख, एका धावेवरती तो खेळतोय. पाहूया दुसऱ्या षटकाची सुरुवात कशा पद्धतीने केली जाईल. गती परिवर्तन, परंतु इथे दिशा उजयष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अमराज मृत्युंजय एक नावाजलेला संघ आहे, त्यांच्या विरोधात देखील आपण पाहतो इथे TBS 11, टी फॉर टायगर. TBS 11 हा संघ देखील एक चांगली कडवी झुंज देतोय. चांगला संघ बांधलाय, चांगला संघ खेळतोय. पुढचा चेंडू फैजान यांचा, सामना करेल तो वासिक. चला थोडस पटपट. गती परिवर्तन ओळखलं, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू मिड विकेटच्या दिशेने सिंगल मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 धावा झाल्यात. चांगला चेंडू तिथे हाताळला जातोय. अगदी आपण पाहिलं तर गती काहीशी कमी केली आणि त्यानंतर थोडासा फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग तिथे आपल्याला होताना पाहायला मिळालं नाही. सिंगल मिळते. धावसंख्या होते ती 23 धावा. डिंगडॉंग चषकचा एक थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम सोहळा मैदानामध्ये संपन्न होईल. आपण पाहू शकता मैदानामध्ये आकर्षक अशा ट्रॉफीज देखील आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकांसाठी स्पोर्ट्स सायकल देखील आहेत. म्हणजे एक भव्य दिव्य आयोजन आहे जे या मैदानामध्ये सालाबाद प्रमाणे यंदा देखील होत आहे. पुढचा चेंडू इथे देखील स्विंग अँड मिस. पॅट वेगात फिरवली, परंतु चेंडूने दिशा देखील भरकटली. इथे बाहेरच्या चेंडूवरती छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फारच दूरवरती आहे. पंचांनी जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. धावसंख्येत 1 ने वाढ. पुन्हा एकदा जागा बनवली, त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. सीमारेषा पार. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. 30 धावा आतापर्यंत मैदानामध्ये झाल्यात. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. मोठी पार्टनरशिप इथे बिल्ड करणं फार गरजेचं आहे. राजू पाटे देखील एक विस्फोटक बॅटर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं, परंतु गोलंदाजाने देखील अगदी चातुर्याने चेंडू हाताळला. एक धाव त्या दरम्यान मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न नकार आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. दोन्ही बॅटरची जर उंची आपण पाहिली तर अगदी सारख्या उंचीचे आहेत, समान ताकदीचे आहेत. मोठ्या मोठ्या पावलांनी अगदी वेगवान धाव पूर्ण करतायत. त्यामुळे जिथे एक आहे तिथे 2 धावेचा जो प्रयत्न केला जातोय त्यामध्ये देखील यश मिळतंय. धावसंख्या इथे होते ती 32 धावा. 5 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक सुरू आहे. अमराज मृत्यूंजय हा संघ आपण पाहतो बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला TBS 11 गोलंदाजी. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. रियाज पटेल इथे आपण पाहतोय मैदानामध्ये यष्टांच्या मागे. कशा संदर्भात? वाईटसाठी तिसऱ्या पंचांकडे आपण ही मागणी केली आहे. आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. बघा, मुख्य पंचांना वाटेल तेव्हा ते रिव्ह्यूचा वापर म्हणजे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल, टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल, परंतु कुठल्याही खेळाडूने इथे रिव्ह्यूचा वापर करायचा नाहीये. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर.
आणि तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय वाईड बॉल, अवांतर धाव. उजव्या इष्टीच्या फारच बाहेर गेलेला चेंडू आणि त्यावरती टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना इम्तियाज सरांनी देखील कळवलं की इथे वाईड बॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. चला पटपट खेळा. प्रत्येक वेळेस तुम्हाला ही सूचना देणं फार अवघड आहे. आता एखाद्या संघाला पॅनलाइज करावं लागेल, त्याशिवाय मात्र ही सुधारणा होणार नाही. पटपट खेळत राहा. धावसंख्या होते ती 33 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार. 6 धावांसाठी राजू पाटीच्या बॅटमधून आलेला षटकार. 6 धावा. जर का क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यामध्ये चेंडू असेल बाहेर गेलेला तर तो घेऊन या. अगदी दूरवरती चेंडू गेला तर जाऊ नका, पण समोर जर दिसत असेल तर पटकन जाऊन घेऊन येत जा. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड. एक विकेट गेली आहे. महेश नानगुडे बाद झालाय, परंतु राजू पाटे त्याची जागा भरून काढतोय. वासिक शेखच्या बॅटमधून अजूनही बिगिट आला नाही, परंतु राजू पाटे त्याची जागा भरून काढतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आणि इथे येतो सिक्सर. 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. काय बॅटिंग इथे केली जाते. राजू पाटे डावखुरे शैलीचा बॅटर आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं ना तर डावखुरे शैलीचे जे बॅटर आहेत, आता ज्याप्रमाणे आता 6 मारलेला चेंडू आतमध्ये आलाय. प्रत्येक वेळेस 6 मारल्यानंतर दोन्ही बॅटर एकत्र येऊ नका अशी ताकीद मिळते. 5 चेंडू झालेत. 5 लास्ट बॉल आहे. थोडंसं पटपट खेळत जा आणि बॅट्समन तुम्ही 6 मारल्यानंतर लगेच एकत्र येत जाऊ नका. चेंडू लगेच दिले जातील. तुम्ही जागेवरती थांबा. जिथे वेळ वाचवता येईल ना तिथे वाचवा. थोडंसं सहकार्य सगळ्यांनी करायचं. 6 नंतर आपण पाहतो धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. 45 रन्स. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पाहूया तिसरा षटकार येईल का. इथे विश टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे. झेल होईल का. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज. इथे झेल टिपतोय. राजू पाटे देखील होतोय बाद. दुसरा बॅटर अमराज मृत्युंजय संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. चला ते मैदानातून जे 2 मित्र येत आहेत ना त्यांना विनंती आहे, एकतर वरून या नाहीतर पळत या. अच्छा, आमचे सहसमालोचकच आहेत, पण आता या लवकर या. नियम सर्वांना सारखे आहेत. धावसंख्या होते ती 45 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. फार मोठी टीम आपल्या समोर पाहायला मिळते. अमराज मृत्युंजय, परंतु TS स्पोर्ट्स या संघाकडून काही ज्या चुका झाल्यात त्यामुळे हा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय, परंतु अजूनही कमबॅक होऊ शकतं. 2 षटकांमध्ये 45 झाल्यात. अजून 3 षटकं शिल्लक आहेत. थोडंसं स्पीडअप करा. मुबारक सर, थोडंसं स्पीडअप करा. आपण प्रत्येक वेळेस वेळ लावताय. आपल्याला ही सातत्याने विनंती आहे की थोडंसं पटपट खेळायचं आहे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रवीण साठे उर्फ पप्पू साठे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या, परंतु पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. पाहूया या षटकामध्ये काय होईल. इथे फुल टॉस, परंतु म्हणावा तसा त्याचा फायदा घेता आला नाही. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न केलाय फेकी उशिराने आणि त्याचा फायदा घेतलाय. दोन्ही बॅटर्सने 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. म्हणावा तसा फटका खेळता आला नाही, परंतु 2 धाव्यांमध्ये या चेंडूला परावर्तित केलंय. धावसंख्या होते ती 47. पुढचा चेंडू प्रवीणचा. सामना करेल तो वासिक. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. झेल होईल का. नक्कीच टिपला जाईल झेल. वासिक याचा संपलाय खेळ. तिसरा बॅटर झेल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र इथे अमराज मृत्युंजय संघामध्ये थोडीशी चर्चा सुरूच असेल, कारण आघाडीची तिन्ही बॅटर, ज्या बॅटरने अलीकडचा हंगाम गाजवलाय ते तिन्ही बॅटर डगआउटच्या दिशेने आलेत. न्यू बॅटर इन मैदानामध्ये. चला बॅटर लवकर मैदानामध्ये या. ऋतिक नवीन बॅटर इथे आपण पाहतोय. डावखुरे शैलीचाच बॅटर आहे जो मैदानामध्ये पाठवला जातोय.
पासिक यांची जागा भरून काढण्यासाठी. चला पटपट चला. 47 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर मैदानामध्ये जातोय. तिसरा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. न्यू बॅटर इन ऋतिक. हा देखील एक डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक बॅटर म्हणजे यंग टॅलेंट खेळाडू इथे मैदानामध्ये येतोय. ऋषी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळाडू आपल्याला सातत्याने अमराज मृत्युंजय या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि सरांनी जे प्रमोट केलेले खेळाडू आहेत त्यामध्ये ऋतिकचं देखील नाव घेतलं जाईल. चांगल्या संघामध्ये चांगली संधी देखील दिली जाते आणि त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे ऋतिक बॅटिंग करेल. मुबारक भाई फिर से एक बार आपको वार्निंग है. आल्या आल्या पहिला चेंडू हाय अँड हँडसम परफेक्ट स्लॉट मधला चेंडू पाठवून दिला पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धावांसाठी. काय फटका इथे खेळला जातोय. प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपल्या जवळ जर चेंडू आला तर पटकन मैदानामध्ये फेकून द्या. आपल्यामुळे वेळ जाताच कामा नये. आलाय चेंडू, मला वाटतं मॅच बॉल आलाय. पुढचा चेंडू 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 53 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल तर घेतले. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे. 54 धावा आहेत. या मैदानामध्ये जेमतेम 80-85 धावा विनिंग स्कोर आहेत. त्यापेक्षा अधिक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन्ही बॅटर. परंतु 80च्या आतमध्ये जर धावा इथे राहिल्या तर त्या यशस्वीरित्या चेस देखील आपण होताना पाहिल्यात. त्यामुळे 80+ करायच्या आहेत. शुभम शेळके आल्या आल्या पहिला चेंडू इथे खेळून काढतोय आणि लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. म्हणजे प्रत्येक बॅटर इथे षटकारच खेळणार आहे. सिंगल डबल इथे आपल्याला क्वचितच पाहायला मिळतील. प्रत्येक बॅटर इथे बॅट उगारणार आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर इथे षटकार देखील मिळणार आहे. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 60 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 60 धावा झाल्यात. 60 धावा आतापर्यंत इथे आपण पाहतोय ज्या मैदानामध्ये धमराज मृत्युंजय संघाच्या. चला पटपट खेळा. पुढचा चेंडू शुभम साठी. प्रवीण याचा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने इथे खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय. वेगवान धाव इथे पूर्ण केली जाईल. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. 2 धावेंवरती इथे समाधान आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 62 धावा. 62 रन्स ऑन बोर्ड. 62 धावा झाल्यात. थोडंसं पटपट खेळा. थोडंसं आयोजकांना सहकार्य करा. एवढी चांगली स्पर्धा आपल्यासाठी इथे आयोजित केली जाते आणि प्रत्येक खेळाडूने सहकार्य करणं फार गरजेचं आहे. बघा षटक संपून गेलंय आणि अजूनही गोलंदाज मैदानामध्ये आलेला नाहीये. गोलंदाजाला आता विनंती नाही. आता पेनल्टी दिल्याशिवाय काही एक काम होणार नाही. थोडंसं पटपट या. आपण खेळायला आलोय, टाइमपास करायला नाही. थोडंसं पटपट खेळा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ख्वाजा न्यू गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. मुबारक यांच्या मार्गदर्शन. गेट जवळची गाडी आहे ना ती पटकन बाहेर घ्या. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिला चेंडू. वाह 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 काय फटका इथे सजून काढलाय. ऋतिकच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय एक गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावेंसाठी. ऋतिकच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेत आणि ते दोन्ही षटकार फार दूरवरती आणि फार लांबवरचे होते. पुढचा चेंडू ऋतिकसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. ख्वाजा यांचा पुन्हा एकदा चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावा झाल्यात. 68 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवला. बॅटची एच लागल्यानंतर चेंडू आपण पाहतो डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न इथे फसलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. सिंगलच मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती उलट सुलट 69 धावा. 69 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बॅटर बाद आहेत. 69 धावा झाल्यात. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे.
पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मुबारक चेंडू खाली, झेल महत्वाचा आहे आणि इथे 1 2 का 4 झेल मात्र इथे हातातून निसटलाय. शुभम शेळके याला मिळालेलं जीवदान, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 71 धावा, 71 रन्स ऑन बोर्ड. 71 धावा आतापर्यंत झाल्या. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण काहीसं निराशाजनक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, पुन्हा एकदा झेलाची संधी, इथे मात्र झेल टिपलाय. शुभम शेळके त्या ठिकाणी होतोय बाद. चौथा बॅटर अमराज मृत्युंजय संघाचा 71 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम शेळके बाद. न्यू बॅटर इथे मैदानामध्ये येतील मनोज साठे. टीबीएस स्पोर्ट्स या संघामध्ये आपण पाहतोय प्रवीण साठे आहेत, तर अमराज मृत्युंजय या संघामध्ये मनोज साठे आहेत. साठे बंधू परस्पर विरोधात आपल्याला विरोधी संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया या मॅच मध्ये प्रवीण साठे यांनी चांगली गोलंदाजी केली, विकेट्स मिळवल्या, धावा खर्च केल्या. पाहूया मनोज साठेला फलंदाजीसाठी इथे आमंत्रित केलंय. पाहूया अशा प्रकारे इथे तो बॅटिंग करतोय. ख्वाजा यांचं चांगलं कमबॅक षटकार आल्यानंतरचं. पुढचा चेंडू मनोज साठे. बिगिटचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल महत्वाचा आणि आल्या पावली मनोज साठे देखील डगआउटच्या दिशेने. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बॅटर क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 5वा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 71 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मनोज साठे यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश काळे. गेम चेंजर आकाश काळे मैदानामध्ये येतोय. टेनिस बॉल मध्ये देखील या खेळाडूची चर्चा सातत्याने केली जाते आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील अमराज मृत्युंजय संघामध्ये षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय महेश सर आहेत. 40+ मॅच मध्ये काय अफलातून गोलंदाजी केली आणि त्याचमुळे या खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये देखील या टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते त्यांची गोलंदाजी. पहिला चेंडू इथे एका धावेसाठी चांगली गोलंदाजी. मगाशीच काही खेळाडूंशी चर्चा झाली की महेश सर सातत्याने जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा या खेळपट्टीवरती गोलंदाजी आणि फलंदाजी करताना आपण पाहिलेले आहेत आणि त्याचा फायदा या मॅच मध्ये देखील या स्पर्धेमध्ये देखील होतोय. पुढचा चेंडू महेशांचा, सामना करेल तो आकाश. अप्रतिम गोलंदाजी आहे, अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा. काय गोलंदाजी इथे करतायत. 40+ ची एक्झिबिशनची मॅच देखील याच गोलंदाजाने आपल्या संघासाठी अप्रतिम गोलंदाजी करत असताना जिंकून दिली आणि तो फायदा इथे खुल्या गटामध्ये देखील होतोय टीबीएस स्पोर्ट्स संघासाठी. अफलातून गोलंदाजी आतापर्यंत 2 मध्ये 2 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू ऋतिक साठी. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा व्हेरिएशन. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा इथे खेळण्यात आला. इथे धावबाची संधी आहे. ऋतिकने आपलं घरटं सोडलं आणि त्या दरम्यान आपण पाहतोय ऋतिक देखील 6वा बॅटर. क्रिकेट मधली आत्महत्या धावबाधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अमराज मृत्युंजय संघाची होणारी पडझड आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 74 धावा झाल्यात. 6 बॅटर बाद 74 धावा. ऋतिक देखील इथे बाद होतोय. काय गोलंदाजी इथे केली जाते. न्यू बॅटर इन विशाल गुंजाळ, मॅन फ्रॉम हडपसर. आकाश काळे पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आहेत, त्यामध्ये एक धावबाद देखील. काय गोलंदाजी सुरू आहे महेश यांची. पुढचा चेंडू आकाश साठी महेश यांचा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. स्क्वेअर कट.
टकाटक पटापट चौकार 4 धाव्यांसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला शेवटच्या क्षणी अगदी शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय. कट केलाय आणि स्क्वेअर कटच्या फटक्यावरती इथे देखना फटका क्रिकेटिंग शॉट इथे आकाश काळेचा पाहायला मिळतोय. चौकार 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 78 धावा. पुढचा चेंडू महेश यांचा आकाश साडी. पुन्हा एकदा इथे आखूट टप्प्याचा चेंडू त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार 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 पार. षटकार 6 धाव्यांसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि समोरच्या दिशेने चांगलं एलिव्हेशन चेंडूला दिलं आणि त्यानंतर षटकार. 6ची मोहर देखील लावण्यात आली. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 84 धावा. 80चा पट्टा इथे गाठला जातोय. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय होईल. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न केलाय. तिसरी धाव देखील इथे पूर्ण होईल. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. साच बाज और ताज. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 87 धावा आणि 88 धाव्यांची गरज असणार आहे ती TBS स्पोर्ट्स संघाला. चला अमराज मृत्युंजय संघ पटकन मैदानाचा ताबा घ्यायचा. वासिक भाई चलो जल्दी फील्डिंग केली जाईये कारण आपल्यातला जो जिंकलाय ना तो लगेच मॅच खेळणार आहे. त्यामुळे टॉस आता इथे होणार नाही. त्याला वेळ खर्च करायचा नाही. आपण पटकन मैदानाचा ताबा घ्या. अजिबात वेळ न लावता थोडंसं पटपट खेळा प्लीज. महेश सर पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऋषी सर चांगली बॅटिंग आपल्याला अमराज मृत्युंजय संघाची पाहायला मिळाली. तब्बल 87 धावा या 5 षटकांमध्ये इथे पूर्ण केलं आणि 88 धाव्यांचं इथे लक्ष TBS संघाच्या पुढे उपस्थित केले. पाहूया या संघाचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. या धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. ऋषी सरांना विनंती आहे चला पटकन थोडंसं सहकार्य करा. थोडंसं पटपट खेळूयात आपण. अकबर सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. हसमुख मला व्यक्तिमत्व. कधी गाठभेट झाली तरी चेहऱ्यावरचं स्मितहास्य अख्ख्या दिवसभराचा त्रास तणाव दूर करणारं हे व्यक्तिमत्व. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. डिंगडॉंग चषक 2024 मध्ये पहिला डाव इथे समाप्त होतोय. मी तुमच्याकडून रजा घेईल. पुन्हा एकदा आपल्या भेटीला एक गोड आवाज युसुफ सय्यद सरांचा आपल्या भेटीला येईल. दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या आवाजामध्ये धावतं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. या सर आपल्या या डिंगडॉंग चषकामध्ये स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. ऋषी सर प्लीज. संदेश पाटे सर आपापल्या जागेवरती पटकन उभे राहा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला TBS संघ आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्या. TBS संघ कॅप्टन बॅट्समन लगेच पाठवून द्या. वेळ लावू नका. युसुफ सर या आपल्या समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. दुसरा डाव आपल्याला एक गोड आवाजामध्ये या ठिकाणी ऐकायला मिळेल. युसुफ सर आपल्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि त्यांचा आवाज आपल्या भेटीला येतोय. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. भविष्यकाल शैलेश सरांचं नक्कीच धन्यवाद. शिल्क अप्रतिम आणि अनुभवी समालोचन ऐकलं. मागील पहिल्या इनिंगसाठी मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. भविष्यकाल जनाब नदीम नियाजी ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट हम देख रहे हैं. डिंगडॉंग चषक 2024 सीजन 2 आज का मेगा फाइनल डे. देखिए ओपन पैनल का ये दूसरा मैच चल रहा है. पहला मैच योगेश सरकार जीत चुकी है. देखिए स्पीड अप करना है. 5-5 ओवर के मैचेस ये है. इसके बाद सभी मैचेस 4-4 ओवर के होंगे. ऑर्गेनाइज कमेटी का ये अनाउंसमेंट है.
देखिए ज्यादा आपको टीम मीटिंग्स नहीं करनी है, पहला ओवर में गेंदबाज को इंट्रोड्यूस करना है, तुरंत आपको दूसरे गेंदबाज को इंट्रोड्यूस करना है, जैसे ही बल्लेबाज आउट हुआ तुरंत मुबारक आपका बल्लेबाज आपको अंदर भेजना है, ध्यान में रखना होगा। तो देखिए 87 रन लगाए, 88 रनों का लक्ष्य रखा गया इस मैच को जीतने के लिए। 5 ओवर में एक बेहतरीन बैटल देखने को मिलेगा दोनों ही टीमों के बीच। देखिए 2 सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके, एक तरफ आदिल अंसारी और अरबाज। देखिए आदिल को दिल जीतने वाली बल्लेबाजी कर रही होगी, अरबाज को बाज जिस तरह से आसमान में परों खोलकर उड़ता है उस तरह से गेंदों को आसमान में उड़ाना होगा। तो पहली ओवर लेकर आएंगे, हम देख सकते हैं एक बेहतरीन हर फॉर्मूला खिलाड़ी मिस्टर वासिक शेख। हालांकि वासिक की बात की जब बल्लेबाजी में ज्यादा कुछ कर नहीं पाए, मात्र 4 रन बनाकर आउट हुए, मगर गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी करनी होगी। यदि क्रिकेट का उसे क्रिकेट ऐसा खेल है कि एक खिलाड़ी को 2 बार मौका मिलता है, अगर बल्लेबाजी में आप विफल होते तो गेंदबाजी में सफल होने का मौका आपके पास है। चलिए स्पीड अप करें प्लीज ऋषि सर, तो स्पीड अप करा। देखिए वन ऑफ द बेस्ट कीपर एज अ टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट ऋषिकेश जोरेकर, इनकी तरफ देखा जाता है। बात की जाए ताकत से भरपूर है और विकेट कीपर बेहतरीन कर लेते हैं, इनकी बहुत से कैचेस वायरल भी हुए हैं। और स्ट्राइक पर हम देखेंगे बल्लेबाज बल्लेबाजी के लिए तैनात होते हुए आदिल अंसारी, 9 स्ट्राइक पर अरबाज। पहली वो लेकर आएंगे इस वक्त वासिक शेख। 70 यूट्यूब लाइव चैनल के माध्यम से जुड़े हुए हैं भूपेश कारले और उनकी टीम, मनीष निजाई, संदेश, सनी, साहिल म्हात्रे, विनय मंडल, ये पूरा मंडल हमारे साथ जुड़ा हुआ है। 70 चैनल के माध्यम से अच्छा काम कर रहा है पिछले 3 दिनों से। स्कोरिंग की भूमिका हमारे साथ निभा रहे हैं जनाब अफजल मखदूम साहब के नवाबजादे हुसैफ हमारे साथ जुड़े हुए हैं। तो पहली गेंद इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया, बैकवर्ड को लगभग खिलाड़ी मौजूद है, गेंद को फील्ड करने का प्रयास। जब तक गेंद को फील्ड किया गया ऋतिक द्वारा, देखिए बैकअप काफी बढ़िया है खिलाड़ी का। देखिए बैकअप देना काफी जरूरी होता है टीम के लिए, जब जब खिलाड़ी बैकअप देता है तब तब टीम कमबैक करती है। पहली गेंद पर सिंगल और इस वक्त अंपायर ने डीआरएस लिया है, स्टेप आउट गेंदबाज हुआ है ये देखने के लिए। पॉपिंग क्रिकेट के बाहर ये पैर निकला है क्या? थर्ड अंपायर हमारे साथ जुड़ेंगे इस वक्त इम्तियाज सर, आइए। देखिए ओवर स्टेपिंग गेंदबाज की तरफ से हुई है कि ये देखने के लिए डीआरएस लिया गया मुख्य अंपायर द्वारा। विनीत सर मुख्य अंपायर, इसको लेकर अंपायर हम देख सकते हैं जहीर खान सर नजर आएंगे। एक बेहतरीन टूर्नामेंट है, लगातार ये दूसरा साल है, पिछले 2 दिन से दर्शक यहां पर पहुंच चुका, तीसरा दिन है आज। ऑल इंडिया ओपन टीम के खिलाड़ी नजर आएंगे, एक बेहतरीन प्रतियोगिता। और देख सकते हैं लखपति टूर्नामेंट, रबर बॉल ये टूर्नामेंट। देखिए नो बॉल दिया गया और स्टेपिंग हो चुके हैं वासिक शेख। और क्या बेहतरीन टेक्नोलॉजी, खूबसूरत कैमरा वर्क देखने को मिलता हुआ हमारे 70 यूट्यूब चैनल के माध्यम से। और जहां पर एक भी गेंद नो बॉल डाली गई है, नो +1 2 रन। इसके बाद ये फ्रीड की गेंद, स्ट्राइक पर अरबाज के पास मौका फ्रीड की गेंद पर बड़ा शॉट खेलने का। देखिए 88 का पीछा करना है, एक सही शुरुआत देखने को मिलती है इस वक्त टीम बल्लेबाजी कर रही है टीबीएस 11। देखिए T4 टाइगर भी होता है, टाइगर को दहाड़ना होगा टीबीएस टीम के बल्लेबाजों को। और यहां पर थोड़ा सा रुके हैं वासिक शेख, दौड़ते हुए थोड़ा सा फंबल हुए हैं, फिर से एक बार गेंदबाज ट्रैक पर आएंगे। देखिए पहली गेंद नो आई है, अपनी जो रनिंग स्टांड ली थी वहां से कहने का तो चूके, फिर से एक बार गेंदबाजी ट्रैक पर आएंगे। अंपायर के दाने और राइट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइक पर अरबाज, बड़ा शॉट खेलने का प्रयास मगर गेंद तेज तर्रार विकेट कीपर के दस्तानों में जाकर समावेश होती बिंदी के साथ इस वक्त फ्रीड की बॉल आउट डाली है। देखिए अच्छी गेंदबाजी, वासिक की बात कीजिए बेहतरीन गेंदबाज है। हालांकि बल्लेबाजी में 4 रन बनाए, गेंदबाजी में पहली गेंद नो डाली, उसका फ्रीड की गेंद डॉट, 1 बॉल 2 रन स्कोर कार्ड पर लगे हैं। देखिए 5 ओवर में 87 एक बड़ा लक्ष्य भी लगाया गया है ओपोनेंट टीम ने। इस वक्त क्रॉस बैट खेलने का प्रयास मगर डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई अंपायर दर्शाते हुए सिंगल रन आएगा। देखिए वासिक शेख की जो हाइट है मिनिमम 6.5 से 7 फुट की हाइट है, जब गेंदे डिलीवर करें 7.5 8 फुट से उनकी गेंदें आएंगी। बल्लेबाज की हाइट की बात की जाए 5 5.5 फुट की हाइट है, तो देखा जाए काफी ऊंची से गेंद आ रही है और बाउंसर गेंदे छोटे कद के बल्लेबाजों को खेलना थोड़ा सा दिक्कत साबित होगी। और एक सिंगल, इसको कार्ड 1 से आगे चलता हम देख सकते हैं 3 अंकों पर 2 गेंदे 3। क्रॉस बैट खेलने का प्रयास मगर गति से बल्लेबाजों को इस वक्त रोक के रखा है, डोमिनेट कर रहे हैं वासिक, बेहतरीन गेंदबाजी। देखिए हमराज मृत्युंजय पुणे
जहां भी जाते अपना राज कायम करते। हमराज मृत्युंजय पुणे ये ऐसी टीम है, ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट हो या फिर 40+ की टूर्नामेंट हो, 1 वीक की टूर्नामेंट हो, हमराज मृत्युंजय का दबदबा हर एक फॉर्मेट में देखने को मिलता है। देखिए हमराज के पास हम और राज, हम जब मिलकर क्रिकेट खेलेंगे तो अपना राज कायम रखेंगे, ये फुल फॉर्म भी बन सकता है इस नाम का। और बेहतरीन लीड करते हैं कप्तान। शॉट गेंद ऑन साइड पर गेंद को खेला गया, देखिए गैप में गेंद ट्रैवलर ऋतिक वहां पर है, टप्पा गिरने के बाद गेंद स्कीड होकर आई है, कारपेट को छूमती हुई, मगर बेहतरीन फील्डिंग ऋतिक द्वारा। जब तक गेंद को फील्ड किया, थ्रो किया गया, 1 रन के साथ संतुष्ट होना होगा। उसको अगर 1 से आगे चलता हुआ इस वक्त जा पहुंचा, हम देख सकते हैं 4। पहली ओवर प्रगति वक्त पर है, गेंदें हो चुकी अभी तक 4 गेंदें। देखिए 4 गेंदों में 3 सिंगल आए हैं, 1 नो बॉल, 2 बिंदी गेंदें आई हैं। इस तरह की पहली ओवर प्रगति पथ पर है। हालांकि हर एक ओवर में बड़े शॉट्स खेलने की दरकार है टीम TBS 11 को। क्रॉस बैट खेलने का प्रयास, मगर उछाल लेती हुई गेंद, गुल्ले से गेंद राइज होकर विकेट कीपर के दस्ताने में। देखिए कितनी तेज गेंद है, जैसी ऋषि के हाथों में गेंद टकरा रही है उसका आवाज हमारे कानों तक आ रहा है। इतनी तेज गेंदबाजी वाशिक शेख द्वारा की जा रही है। और एक बिंदी गेंद। देखिए दबाव इस वक्त पहली ओवर में पूरी तरह से बल्लेबाजी करने वाली टीम TBS 11 के बल्लेबाजों पर है। कोई बड़ा शॉट नहीं है अभी तक, मात्र 3 गेंदें डॉट आई हैं, 4 रन लगे हैं स्कोर कार्ड पर। फिर से एक बार हेलीकॉप्टर खेलने का प्रयास वाइड ओवर किया गया था। अंपायर इस वक्त दर्शाते हुए ओवर समाप्त होता हुआ, पहला ओवर समाप्त हुआ है, मात्र 4 रन लगे स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट गवाए। देखिए स्पीड अप करे, तुरंत अपनी गेंदबाज को इंट्रोड्यूस कराना है, ज्यादा वक्त नहीं लेना है, टीम मीटिंग सबको नहीं करनी है, यह आपको ध्यान में रखना होगा प्लीज। देखिए शुभम आएंगे गेंदबाजी के लिए। देखिए 12th मैन जो भी हो, एक्स्ट्रा खिलाड़ी अंपायर के कॉल करने के बाद आपको जाना है, ये हम कॉल करवा रहे हैं आपसे। देखिए अंपायर का कॉल होने के बाद पानी या फिर बल्ला जो आपको ले जाना आप ले जा सकते हैं, ये भी मेरे ऑर्गेनाइजर कमेटी से डिसीजन है, उनकी तरफ से कॉल है, आपको ध्यान में रखना होगा। इसके बाद जो मैच खेला जाएगा, इस मैच की विजेता टीम और एक तरफ टीम नजर आएगी योगेश सरकार, ये दोनों टीम के बीच में मैच खेला जाएगा और वो मैच 4-4 ओवर के होंगे, आपको ध्यान में रखना है। शुभम की पहली गेंद लफ कर दिया, गेंद इस वक्त 1 रन, लेकिन शॉट काफी बढ़िया लॉन्ग लेग के ऊपर से गेंद को खेला गया था, मगर डिक्लेयर जोन में गेंद गई है। बल्लेबाज ने हालांकि हालांकि प्रयास बढ़िया किया था, मगर उस प्रयास को असफल इस मैदान का जो आकार है ना वहां से हुआ। एक बेनिफिट गेंदबाजों के लिए ये भी कि अगर बाउंसर गेंदें कराते स्क्वायर लेग तरफ गेंद खेलते तो डिक्लेयर में जाएगी, वहां पर शुभम ने यही काम किया। फिर से एक बार सीधे बल्ले से खेलने का प्रयास, ऑप्शन में गेंद ट्रैवल, वहां पर खिलाड़ी नजूर है, महेश नांदगुड़े हैं, गेंद को फील्ड करेंगे। देखिए जब तक गेंद को फील्ड किया गया, रन बटोरे जा चुके हैं 2। महेश नांदगुड़े ने इनिंग की क्या बढ़िया शुरुआत की थी, 4 गेंदे और 18 बनाए थे, लगातार 3 छक्के उनके बल्ले से देखने को मिले थे। इस वक्त ऑन साइड पर लफ कर दिया, डीप मिड विकेट को क्लियर कर दी गेंद, आउट ऑफ द पार्क। ये आता हुआ इस इनिंग का पहला हैंड एंड सम सिक्सर, 6 रन। आदिल अंसारी, देखिए आदिल अंसारी के बल्ले से एक बेहतरीन सिक्सर देखने को मिला, 6 रन। देखिए जिस तरह से बल्लेबाजी की थी राजू पाटे ने, बल्लेबाजी की शुरुआत अच्छी की थी बल्लेबाज महेश नांदगुड़े ने, उस तरह की बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाजों को। बल्ले का निचला सिरा जरूर लगा देगा, फाइल पर गेंद जाती हुई, खिलाड़ी वहां पर है ऋतिक, तेजी से आया, ग्रास में गेंद रुकी जरूर है, गेंद को फील्ड किया, काफी तेजी से थ्रो किया, बैकअप के लिए खिलाड़ी पहुंचे हैं, 2 रन बटोर लिए गए। तो वाइडिश थ्रो था मगर बैकअप बढ़िया, वहां पर खिलाड़ी नजर आए, 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा 15। बेहतरीन काम, अपनी उंगलियों को जादू इस वक्त पेपर में बिखेरते हुए हुसैफ अफजल मखदूम हमारे साथ जुड़े हुए हैं, अच्छा काम कर रहे हैं इस टूर्नामेंट के माध्यम से। स्लो वन डिलीवरी थी, ऑफ के ज्यादा बाहर, अंपायर इस वक्त व्हाइट बॉल दर्शाते हुए एक्स्ट्रा गेंद इस वक्त डाली गई है। देखिए हालांकि 88 का पीछा करना, रन लगे स्कोर कार्ड पर 16, यहां से 72 बनाने, 72 रन और बनाने आने वाली गेंदें होंगी इस इनिंग्स में मात्र 20। फिर से एक बार गेंद डॉट आती भी। इस ओवर की बात की जाए, अभी तक 12 रन आए 5 गेंदों में, 2 डबल, 1 वाइड, 1 सिंगल और 1 छक्का आता हुआ, 1 गेंद बिंदी भी आई है। इस तरह की गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। फिर से एक बार थोड़ा सा बाहर रखने का प्रयास था और अंपायर इस वक्त व्हाइट बॉल दर्शाते हुए, हम आपकी जगह ओवर दर्शाया गया, कुछ अलग इशारा हमारी मुख्य अंपायर दर्शाते हुए, और ओवर की समाप्ति यहाँ पर 2 ओवर समाप्त हुए। 2 ओवर की समाप्ति के बाद 8 के औसत से लगे हैं 16। पहली ओवर में 4 थे, इस ओवर में 12 हैं। अभी भी बात की जब 3 ओवर का खिलाना बाकी होगा, 18 गेंदे 72 बनाने इस मैच को जीतने के लिए, 72।
सेंटी धबाड़े इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे। रावरी एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं गेंदबाज, इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे। सेंटी धबाड़े तीसरे ओवर में तीसरे गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जा रहा है। देखिए कप्तान के पास मौके हैं, 5 ओवर में 5 गेंदबाज भी यूज करा सकते हैं। बढ़िया गेंद, समर डिलीवरी। देखिए बल्लेबाज इस वक्त आदिल अरबाज तैयार थे बाउंसर गेंद के लिए, मगर गेंद थोड़ी सी हाथ पिच पर गिरी, नीचे रही है। ये रबर बॉल का कमाल है, कभी नीचे कभी उछाल लेती हुई आती है। बल्लेबाज सरप्राइज जरूर हुए, बिंदी के साथ शुरुआत की इस वक्त सेंटी धाबाड़े गेंदबाजी के लिए आते हुए। तो सब फील्डिंग में बदलाव कर रहे हैं, देख सकते हैं हम। डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट के खिलाड़ी को सर्कल में बुलाया गया, डीप मिड ऑन पर खिलाड़ी को तैनात किया, डीप मिड विकेट पर खिलाड़ी हैं, स्क्वायर लेग लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, डीप मिड लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी को रखा गया। शॉर्ट गली और शॉर्ट पॉइंट सर्कल के अंदर रखा गया है। इस वक्त हेलीकॉप्टर गेंद काफी ऊंची, गेंद के नीचे खिलाड़ी है, मगर इस वक्त बेहतरीन कैच, खूबसूरत कैच तब का गया। मनोज साठे इनके हाथों में गेंद आकर रुक चुकी है और बल्ला इस वक्त थम चुका है बल्लेबाज अरबाज का। बैक टू डगआउट गॉन, पहला झटका, रन लगे स्कोर कार्ड पर मात्र 16 पर फर्स्ट विकेट गॉन। देखिए रियाज पटेल आए हैं जिन्होंने एग्जीबिशन मैच खेला था सुबह के 17 में 40+ का। मिस्टर रियाज पटेल इस वक्त बैटर तीसरे क्रमांक पर बल्लेबाजी पर आए हैं। देखिए TBS 11 मुबारक सर की टीम इस वक्त मैदान के अंदर खेलती हुई नजर आ रही है। इसके बाद योगेश सरकार की कप्तान, आपको तुरंत तैयार रहना है टॉस के लिए। इनिंग जैसे समाप्त हो तुरंत टॉस किया जाएगा अगले मैच का, जहां पर इस मैच की विजेता और योगेश सरकार के बीच में मैच होगा। इस वक्त देखिए पैरों पर गेंद थी, हालांकि थोड़ा सा लेट खेले, कौन ऊपर गेंद की थी, बदन पर गेंद करने का प्रयास था। बेहतरीन शॉट खेला गया। रियाज पटेल एक्सपीरियंस खिलाड़ी, अनुभव है इस खिलाड़ी के पास। 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ स्कोर कार्ड इस वक्त जा पहुंचा है 17-17। इनिंग की बात कीजिए 15 गेंदों में 17 लग चुके हैं, अभी भी आने वाले 15 गेंदों में बनाने हैं 71। देखिए 15 में 71 एक बड़ा लक्ष्य है। यहां से अगर बात कीजिए तो आपको 12 छक्के लगाने हैं। इस मैच को अगर जीतना तो 12 छक्के आपको लगाने होंगे। पटकी भी गेंद थी, देख सकते हैं इस वक्त अंपायर इस वक्त व्हाइट बॉल जरूर दर्शाया गया। व्हाइट बॉल के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ स्कोर कार्ड 18 पर जा पहुंचे, 70 बनाने हैं। यहां से 11 छक्के और 1 चौका इस मैच को जीतने के लिए टीम TBS 11 को फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाहेंगे। वासिक देखिए डीप लॉन्ग ऑन पर थे, इस वक्त सर्कल के अंदर मिड ऑन पर तैनात किया जा रहा है उन्हें फील्डिंग के लिए। इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, विकेट कीपर ऋषिकेश जोरे गेंद के नीचे आए जरूर थे, मगर गेंद लपक नहीं पाया, थोड़ी सी दूर गई, गेंद गिरी, एक सिंगल रन जरूर बटोरा गया। 1 रन के साथ 19 पर जा पहुंचे स्कोर कार्ड। गेंदें हो चुकी इस ओवर में अभी तक 4 गेंदें, 19 अभी भी 2 गेंदों का खेल बाकी। काफी तादाद में दर्शक पहुंच चुके हैं, मेगा फाइनल डे है, डिंग डोंग चषक 2024 सीजन 2। देखिए इसके बाद और 4 टीमें खेलेंगी ओपन हाफ में। क्रॉस बैट खेलने का प्रयास है, डॉट बॉल। देखिए नासिक, मुंबई, भिवंडी से खिलाड़ी खेलते हुए नजर आएंगे। इसके बाद होने वाले मैचेस में एक बेहतरीन ऑल इंडिया ओपन जो खिलाड़ी भारत के बाहर भी अपने नाम का दबदबा बनाया, उस खिलाड़ी वैसे खिलाड़ी को देखने को मिलेगा। अफजल मखदूम सर और एजाज कुरैशी द्वारा ये टूर्नामेंट को रखा गया है। फुल टॉस बॉल ऑन साइड पे खेला गया, पैरों से गेंद को रोकने का प्रयास, वास्टिक सिक्स में सफल भी हुए, मगर डॉट बॉल। देखिए बेहतरीन गेंदबाजी है, इस इनिंग में मात्र 1 छक्का लगा, बाकी लगातार बिंदी गेंदें हमें देखने को मिली है। 3 ओवर समाप्त हुए, 3 ओवर के समाप्ति के 19 पर रुका हुआ स्कोर कार्ड। 12 गेंदों का खेल बाकी है, 12 गेंदों में 69 बनाने इस मैच को जीतने के लिए। 12 गेंदों में लगभग आपको 11 छक्के और 1 चौका लगाना होगा इस मैच को जीतने के लिए। देखिए 10 गेंदें डॉट आई हैं पहली 18 गेंदों में। देखिए गेंदबाज इस वक्त निहाल तुसामत गेंदबाजी के लिए आएंगे। महाराष्ट्र प्रीमियर लीग कोल्हापुर
टस्कर टीम के लिए खेले हुए। देखिए इस खिलाड़ी के साथ हमारे एक यादें भी ताज़ा हैं। जब अजमेर शरीफ में टूर्नामेंट रखा गया था डिस्ट्रिक्ट वाइज, वहाँ पर एक खिलाड़ी खेलने के लिए आए थे। इनका नाम चेंज करके हमने इस खिलाड़ी को खिलाया था क्योंकि उस टाइम सिलेक्ट हुए थे। कृष्णा सर ने दर्शाया था कि इस खिलाड़ी का नाम चेंज करना होगा हमें। इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, मगर तेज तर्रार गेंद थी, कोई रन नहीं। निहाल तुसामद बेहतरीन गेंदबाजी, खूबसूरत शुरुआत। देखिए लेदर क्रिकेट काफ़ी बढ़िया खेलते हैं। टेनिस क्रिकेट से खिलाड़ी उभरता हुआ लेदर क्रिकेट में अपने छाप छोड़ी, उसके बाद रबर का बॉल क्रिकेट खेलने के लिए पहुंचे डिंग डोंग चषक में। हालांकि स्पेशल इन्विटेशन दिया गया इस खिलाड़ी को इस प्रतियोगिता में खेलने के लिए। दीप में राजू पाटिल नजर आएंगे गेंद को फील्ड करते हुए। देखिए अंडरम थ्रो किया जा रहा है। पता है अभी इस टीम को हमराज मुत्तुंजे पुणे का दबदबा बन चुका है, तो ज्यादा एफर्ट नहीं लगा रहे खिलाड़ी, सिंगल रन बटोरे जा रहे हैं। पूरी तरह से इस वक्त दबाव टीबीएस 11 टीम के ऊपर है। 88 का पीछा करना, रन लगे मात्र स्कोर का पर 20, अभी भी 78 और बनाने, आने वाली गेंदें होगी 10। ओहो इस वक्त नो बॉल अंपायर दर्शाते हुए, और स्टपिंग का नो मिस्टर अंपायर द्वारा दिया गया। देखिए सर धावा का, हाँ यस। देखिए 2 रन बटोरे गए, नो +1 स्कोर का 2 से आगे चलता हुआ 22, 66 और बनाने 66, गेंदें होगी 10। फ्रीट की गेंद होगी इस वक्त अंपायर दर्शाते हुए, अपने हाथों का पंखा जरूर घुमाया है। फ्रीट की गेंद, रियाज पटेल बड़ा शॉट खेलने का प्रयास करे तो डॉट बॉल जरूर रहा है। बिंदी गेंद नदीम नियाजी सर के माध्यम से टूर्नामेंट ऑर्गेनाइज की गई, उनका हम 2 सिंगल इस ओवर में आते हुए। बैट का सिरा तरफ लगा। देखिए विकेट कीपर ऋषिकेश धूरी ज्यादा एफर्ट नहीं लगा, उनको पता है कि काफी रन बटोरने हैं। एक सिंगल आता हुआ 24 गेंदें हो चुकी है अभी तक 4, अभी 2 गेंदों का खेल बाकी को, चौथा और प्रगति पथ पर है। मैं गुजारिश करना चाहूंगा डॉन, आपको टॉस के लिए आके तैयार रहना है। टॉस करेंगे उसके बाद मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाएगा। इस वक्त सीधे बल्ले से खेलने का प्रयास। देखिए बल्लेबाज कोशिश कर रहे हैं, मगर गेंद हवा में जाने के बावजूद मैदान के अंदर ट्रैवल होते हुए वहां पर हम देख सकते हैं खिलाड़ी जरूर हैं। महेश नानगुड़े गेंद की तरफ आएंगे, मगर ओवर इस वक्त अंपायर ने दर्शाया समाप्त होते भी 4 ओवर के समाप्ति का रन लगे मात्र 24। देखिए 6 के औसत से रन बनाए जा चुके हैं, 6 गेंदे और 64 बनाने हैं। 6 बॉल 64 रन टू विन। देखिए इस प्रतियोगिता की बात की जाए डिंग डोंग चषक 2024, पहली इनाम राशि 1 लाख रुपए दी जाएगी, दूसरी इनाम राशि 50,000 रुपए, तीसरी इनाम राशि 25,000 25,000 रुपए। खूबसूरत चमचमाती ट्रॉफीज दी जाएंगी इस प्रतियोगिता में। 2 स्पोर्ट्स साइकिल्स भी रखे गए हैं। देखिए बेहतरीन बल्लेबाज या 2 बेहतरीन खिलाड़ी होंगे, उसके लिए साइकिल्स रखे गए हैं। राजू पाटिल की पहली गेंद लफ कर दिया, गैप में गेंद है जरूर, और गेंद इस वक्त मैदान के बाहर 1 बाउंस 4 रन के लिए। रियाज पटेल इस वक्त राजू पाटिल के खिलाफ एक बढ़िया शॉट खेला, ये अच्छा बैटल भी होने वाला है। देखिए रियाज पटेल एक अनुभवी खिलाड़ी है, राजू पाटिल एक अनुभव का भंडार है, तो ये अनुभव बना अनुभव ये बैटल मैदान के अंदर है। हालांकि लक्ष्य काफी बड़ा है, मगर आखिरी वक्त में अपने बल्लेबाजी का जोहर बिखेरना चाहेंगे बल्लेबाज। फिर से बड़ा शॉट खेलने का प्रयास, देख सकते हैं 1 रन जरूर दौड़ के पूरा किया जाएगा। रियाज सर दूसरा लेने का प्रयास जरूर करेंगे क्योंकि स्ट्राइक अपने बाद रखना चाहते हैं। 2 रन पूरे किए गए। देखिए 2 रनों के साथ स्कोर आगे जब पहुंचा 30। देखिए एजाज कुरैशी इनकी घर के सितारे पहुंच चुके हैं, मंच पर उनका भी हम स्वागत करेंगे। ट्विंस है और अंदरूनी सिरा रियाज पटेल बैक टू डगआउट। देखिए प्रिंस मिसबाह और प्रिंसेस मिसबाह और मुदस्सिर यहाँ पर पहुंच चुके, उनका हम तहे स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में। देखिए कप्तान इस वक्त मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आती है, आखिरी वक्त है, मात्र 3 गेंदों का खेल बाकी है। रोहन अच्छे बल्लेबाज हैं, हालांकि हार्ड हिटर बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं, मगर अपने आप को 4थे क्रमांक पर रोक के रखा। देखिए हाल ही में सूरत में हमने देखी थी बॉक्स
70 माध्यम से बॉक्स क्रिकेट देखा था। 3 लाख रुपए इनामी राशि थी। टर्फ में वो क्रिकेट खेला गया था, वहां पर रनअप रहे थे रोहन टीम। वही खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर है। आखिरी 3 गेंदों का खेल बाकी। आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास। देखिए गेंद भौरे की तरह नाचती हुई, जब तक गेंदबाज खुद राजू पाटे गेंद को फील्ड करेंगे। एक हल्के कदमों से दोनों ही बल्लेबाज रन पूरा करते हुए औपचारिक इस मैच में जरूर है। प्रदीप सर लगे टॉस आपण येऊन सज्ज राहायचे दक्षता घ्या। देखिए डॉन यानी दहशत ये नाम है उनका। प्रदीप नैनी महाराष्ट्र पुलिस में कार्यरत हैं और एक डॉट बॉल आती है। देखिए आखिरी गेंद इस इनिंग की, रन लगे मात्र 31। देखिए 57 के दरकार एक बड़े मार्जिन से इस मैच को अपने नाम करने की तरफ है हमराज मृत्युंजय पुणे। और राज कायम रखा है ऋषिक जोरे एंड टीम। आखिरी गेंद इस ओवर की राजू पाटे गेंदबाजी के लिए तैयार है। फिर से एक बार अंपायर की दाहिने ओर से लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंद को खेला गया। जरूर देख सकते हैं सिंगल आएगा। वाशिक सिंह पहुंच चुके हैं टॉस के लिए। वेलकम। चलो प्रदीप ने टॉस स्टडी है। चलो टॉस के लिए हमारे साथ जुड़ेंगे इस वक्त इमाद मोडक सर टॉस बॉक्स में। वेलकम प्रदीप सर एंड वाशिक सिंह दहशत। हाँ जनाब अकबर भाई आइए, उर्फ बर्रा भाई के नाम से जरूर फेमस है। और शैलेश सर ने जिस तरह कहा, उनकी स्माइल देखकर थकान दूर हो जाती है। ऐसे शख्सियत हमारे बीच है। उनके मुबारक दोस्तों से हम अगले मैच का टॉस करेंगे, जहां पर टॉस बॉक्स हेलो जी हाँ, फिर एक बार स्वागत है तमाम दर्शकों का दोपहर के सत्र में सेकंड राउंड का मुकाबला। और हमारे सबके लाडले हसमुख चेहरा जिनका पूरी थकान दूर होती है, उन्हीं के हाथों से टॉस उड़ाया जा रहा है। किसका कॉल है, वासिक भाई का या फिर प्रदीप सर का? प्रदीप सर का कॉल है। हेड इट इज कॉल एंड हेड इट इज। यहीं पर रुकिए, डिसीजन सुनाइए और जाइए। प्रदीप सर, नक्कीच मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही खेळ सादर केलात, तुमच्या संघाने खूप चांगलं खेळ सादर करून दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केलेले आहात, परंतु या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने नाणेफेक जिंकलेला आहात, निर्णय काय असेल? 4 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे आम्ही फिल्डिंग करू. लवकरच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ आपल्याकडे नाही आहे. विचारायचं बरंच काय होतं, परंतु वेळेचं बंधन असून ज्या पद्धतीने आजचा फाइनल डे है, तर नक्कीच अपन मैच कड़े बढ़ना आहोत. बने रहिए हमारे साथ, जुड़े रहिए हमारे साथ, क्योंकि हम बांटेंगे डिंग डोंग चषक के खूबसूरत लम्हात आपके साथ. ओवर टू कमेंट बॉक्स. थैंक यू. धन्यवाद इमाद सर. नक्कीच पाहू शकाल उदय ठाकूर साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. बघा प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा धुळे भागामध्ये किंवा त्या भागामध्ये एंट्रीज करतो तो आम्हाला स्पॉन्सर आहेत अफजल भाईचे खूप जवळचे मित्र. चला लगेच प्रॅक्टिस बंद करा, लगेच सामना सुरू करा प्लीज. चला, आणि या सामन्याचा मॅच आपण देणार आहोत. त्यांनी 6 चेंडू 21 धावा बनवल्या आणि 1 गडी बाद केलाय असे राजू पाटे. राजू पाटे या मॅच साठी लगेच. चला मॅचच्या नंतर आपण हे पुरस्कार देणार आहोत. तुमची सिनियर कॉमेडी सेलेस सांगतायत सामना लगेच सुरू करायचा आपल्याला. पुढील सामना आणि आपलं असतील इमाद मोडक सर मायक्रोफोनवर पहिली इनिंगचा. धन्यवाद. हेलो हेलो हेलो. चलिए फिर एक बार स्वागत है आप तमाम दर्शकों का. धुले से बिलोंग करने वाले उदय ठाकुर साहब, आपका भी तहे दिल से स्वागत करते हैं. वेलकम कहते हैं, खुशामदीन कहते हैं. हमारे अफजल भाई के आप चहेते दोस्तों में से एक हो. चलिए मैच को फौरन शुरू करना है. सेकंड राउंड का ये घमासान मुकाबला. धूप भी काफी हद तक बढ़ चुकी है, मैच भी काफी हद तक बढ़ने वाला है, मजेदार होने वाला है. कड़ाके की धूप है और मैच भी कड़ाके का होने वाला है, इसमें कोई शक नहीं. चलिए मैं एक अनाउंसमेंट कर रहा हूं. फील्डिंग टीम प्रदीप सर, 1 इनिंग 20 मिनट में खत्म होनी चाहिए. टाइम स्टॉप पर लगाया जा रहा है. हर ओवर 5 मिनट में खत्म होनी चाहिए. अंपायर इस बात को ध्यान में रखिए. जहीर सर और इम्तियाज सर. यस, टीम मीटिंग बिल्कुल ना हो, क्योंकि वक्त की कमी है. हमें फाइनल भी खिलाना है और हम चाहते हैं कि फाइनल किसी भी तरीके से कम ओवरों में न खेले.
स्वागत है आप तमाम लोगों का फिर एक बार डिंग डोंग चषक 2024 के इस रबर बॉल टूर्नामेंट के अंदर। बेसब्री से तमाम लोगों को इंतजार था ज्या पद्धतीने या स्पर्धेची सर्वांचीच तुम्ही पाहू शकाल प्रतीक्षा संपलेली आहे। पाहायला गेलं तर ठाकूर सर या स्पर्धेच्या बाबतीत जर सांगायचं झालं सय्यद भाई तर नक्कीच सांगावंसं वाटतोय। डिंगडॉंग चषकची आतुरतेने प्रेक्षक सुद्धा वर्ग वाट पाहत होता, खेळाडू वाट पाहत होते। नक्कीच एक वर्षाचा विचार करावा लागला, थांबावा लागला, 12 महिने थांबावे लागले, 51.71 चा सरासरी थांबावं लागलं। चला मैच लगे शुरू करा, चलो 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 फटाफट पोजीशन लो। वही मैं कह रहा हूं कि आज दिन में बहुत सारे मैचेस हैं, इसलिए हम नहीं चाहते कि कम ओवर का मैच खेले। और ये चलिए मैच की ओर बढ़ते हैं। चलो मैच को शुरू करो फौरन।